हॅलो नमस्कार, मी श्रद्धा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जुलै महिना आहे, मुंबईमध्ये सगळीकडे पाऊस पडतोय आणि माझा बर्थडे जुलैमध्येच येतो. तर माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई पुण्याजवळ असलेल्या चौक हे गाव आहे आणि चौक ह्या गावाजवळ मॉन्टेरिया विलेज नावाचं एक आर्टिफिशियल विलेज वसवलेलं आहे. ते तिथे आम्ही जातोय. फोटो बघून तरी आम्हाला खूप छान वाटलेलं. बघू आता एक्सपिरियन्स कसा येतोय. आम्ही डोंबिवलीमध्ये राहतो आणि तिथून आम्हाला मॉन्ट्रियलला जायला 1 ते 1.5 तास लागला. ट्रॅफिक आणि पाऊस हे सगळं पकडता. ही त्याची एंट्रन्स आहे आणि हा त्याचा पार्किंग एरिया. ही अशी भव्य दिव्य एंट्रन्स आणि हा जो रेडवाला पार्ट दिसतोय तिथं आतमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. आणि इथून मॉन्टेरियल विलेज चालू होतं. आत काय काय गंमत असणार आहे, कोणते कोणते गेम्स असणार आहेत. आपण एक दिवस राहणार आहे मॉन्टेरिया विलेज मध्ये. चला तर मग बघूया. हा मॉन्टेरिया विलेजचा मॅप आहे. आपण कुठे आहोत आणि काय काय पॉइंट्स असणार आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हा जो रेड कलरचा पार्ट होता, जी म्हणाले की मी रजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्यांचं, हे असं छान मस्त खूप छान असे विलेजवाले वाइब्स येतात आणि इनोव्हेटिव्ह असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा जो त्यांचा रजिस्ट्रेशनचा पार्ट आहे तुम्हाला इथे करावा लागेल. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर, चेक इन केल्यानंतर तुमच्या हातामध्ये ते बँड्स बांधतात. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. हा येलो कलरचा बँड आहे, तो तुमच्या हातामध्ये राहतो जोपर्यंत तुम्ही स्टे करताय. आणि इथून त्यांची एक सहकारी असते, ती तुम्हाला मॉन्टेरिया विलेजबद्दल पूर्ण माहिती देते. आणि इथून पुढे त्यांचीच इंटरनल एक गाडी असते, ती तुम्हाला घेऊन जातात तुमच्या रूमपर्यंत. ही माहिती देते की काय काय ॲक्टिव्हिटी असणार आहेत. काही ॲक्टिव्हिटी पावसामुळे बंद होत्या. आणि तिथूनच जवळ रजिस्ट्रेशन ऑफिसच्या जवळच हा त्यांचा वॉशरूमचा एरिया आहे. तोही मला भयंकर आवडला. झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत. ते रजिस्ट्रेशन आतमध्ये सोडायच्या आधी तुमच्या हाताचा बँड चेक करत होते. आणि गेल्या गेल्याच ही अशी एंट्रन्स आहे. मस्त बैलजोडी आहे. शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारं सिम्बॉल आहे. आणि हा कुंड्या आहा, आणि अशी बग्गी होती त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याला नेऊन आपल्या रूमपर्यंत ते सोडत होते. जाता जाता तुम्हाला विलेजचं दर्शन पण होत होतं. गोशाला पण आहे तिथे. बायोग्लास प्लांट आहे. जादूगराचे खेळ आहेत. राजस्थानी बाहुल्या आहेत. सायकलिंग आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण अनुभव करणारच आहोत. तर त्याच्या आधी त्यांनी बग्गीमधून आपल्याला फिरवलंय की बाबा तुम्ही हे उद्या येऊन करू शकता सगळ्या गोष्टी. रूम मध्ये बॅग्स वगैरे ठेवून झाल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर आम्ही आलोय विलेज मध्ये. जो मेन सेटअप आहे तिथला, तिथे कुंभार काम, लोहार काम, एक छोटासा दवाखाना आहे. खूप छान सेटअप केलेला आहे. कुंभाराजवळ आपण आपली तिथे बसून याचाही अनुभव घेऊ शकतो. मी आणि पिहुनी पण एक छोटंसं मडकं बनवलं मातीचं. छान अनुभव होता. आणि ते मडकं तुम्ही वाळवायला ठेवू शकता आणि नेक्स्ट डेला तुम्ही जेव्हा चेकआउट करता तेव्हा बरोबर घेऊन जाऊ शकता. अगदी मिनिमल 20 रुपये का 50 रुपये काहीतरी अमाऊंट आहे त्याची. पण एक अनुभव छान राहतो आपल्या आठवणीतला. आणि मी जोपर्यंत मडकं बनवते तोपर्यंत समोर एक छोटंसं क्लिनिक आहे. ते जरी नावापुरतं क्लिनिक असलं तरी खरे तिथे 2 डॉक्टर ठेवलेले आहेत त्यांनी. आणि माझ्या सासूबाईंची तोपर्यंत BP वगैरे सगळं चेक करून तिथे घेतलं गेलं. आणि नॉर्मल आहे म्हणल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. पिहू खूप कुतूहलाने हे सगळं बघते.
स्मित तर खूपच छोटा आहे, म्हणजे त्याला काही कळत नाही अजून. हे बघा, छान बनवलं ना मी. स्वतःचीच तारीफ करते मी. ये माझं मडकं तयार आहे. ते म्हणते मला दे, मी म्हणते नको, थांब जरा, मोडशील तू, तू तुझं बनव. आणि पिहू मॅडमनी पण एक बनवलं. माझ्या मागे एक त्यांची सहकारी दिसत असेल, जेव्हा तुम्ही या एरियामध्ये व्हिजिट करता ते तुम्हाला हेल्प करतात की कुठे काय आहे याची माहिती देण्यासाठी. ह्याच्या शेजारी एक पापडचा स्टॉल होता, गृह उद्योगाला स्टॉल होता. तिथून मी सांडगे विकत घेतलं भाजीसाठी. आणि इथे शेजारी अजून मी दाखवेन तुम्हाला, एक अंगणवाडी आहे, अंगणवाडी सेटअप आहे. आणि त्याच्यामध्ये इथे जे वर्कर काम करतात त्यांची मुलं खरोखरच शिकायला येतात आणि एक खरोखरच शिक्षिका त्यांनी नेमलेली आहे. म्हणजे मुले नुसतं बसवलेलं नाहीये, शो साठी नाहीये, तर तिथे खरोखरच जसं की क्लिनिकमध्ये डॉक्टर आहे, बीपी वगैरे चेक केली जाते. समोर अंगणवाडी आहे, परत गृह उद्योग आहे. गृह उद्योग मध्ये पापड वगैरे बऱ्याच गोष्टी मिळतात. सांडगी पण आहेत. सांडगी कसे आहेत? कशाचे? हीच ती अंगणवाडी. पिहूला मी दाखवलं आतमध्ये नेऊन की बघ अंगणवाडीची शाळा अशी असते. आमच्या लहानपणी असायची अंगणवाडी. पिहू हे बघ कसं चालतं काम इकडे. आणि हे लोहार काम चालू आहे. काय बनवतात ते सांग बघ. काय बनव? मुलांना म्हणजे लहान मुलांना आपण तर बघितलंच आहे आपल्या लहानपणी, पण स्पेशली माझ्या मुलांना जे अमेरिकेत तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी हा खूप छान अनुभव होता. काहीतरी वेगळं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. ही आमची रूम आहे, हट टाईप आहे, झोपडी असते त्या प्रकारे त्याचं बांधकाम आहे. हे अशी दिसते बाहेरून. जसे की आमचे आई पप्पा आले होते, म्हणजे माझे सासू सासरे, तर आमच्यासाठी चौघांसाठी वेगळी रूम बुक केली होती आणि त्यांच्यासाठी वेगळी, कारण विला ऑलरेडी जो मोठा 6-7 लोकांचा होता तो ऑलरेडी बुक झाला होता. ही छोटीशी 2 माणसांची रूम आहे. वेगवेगळे टाईप्स आहेत त्या रूम मध्ये आणि मला ह्याची डिझाईन खूप आवडली. सुंदरच, म्हणजे खूप सुंदर गाव वाटत होतं हे बघा. हे असं आहे सेटअप त्यांचा. आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या रूम आहेत. किती सुंदर डिझाईन केलेली आहे म्हणजे. आणि आपलं वारली पेंटिंग वगैरे, गई भैंस पाणी में असं लिहिलं त्याच्यात. ऑन्टेरिया गाव. आणि सायकलिंग सेट करण्यासाठी, इंटरनल सायकलिंग साठी सायकल्स पण ठेवलेल्या आहेत इथे. आर्टिफिशियल धबधबा पण केलेला आहे. हे डोंबारीचा खेळ वगैरे पण आहे तिथे. आणि मी जसं म्हणाले की राजस्थानी बाहुल्यांचा खेळ पण आहे, तेच हे सादर करतायत. फिर उसके बाद में देखिए सर आपको किस तरीके से अपना डांस बना करके और किस तरीके से आपको मनोरंजन
इथे आहेत जादूचे खेळ. समोर एक माणूस बसलाय, त्यांनी जादूचे प्रयोग करून दाखवले. पाऊस असल्यामुळे गर्दी कमी होती, त्यामुळे याचा मला फायदा झाला. अगदी कमी लोकांमध्ये हे सगळं एन्जॉय करता आलं. इथं छोटासा गावचा घरामधला सीन त्यांनी क्रिएट केलेला आहे. बांबू घर होतं आणि आपल्या जत्रेमधले खेळ कसे असतात तसे असं तंबू टाकून त्यांनी खेळ ठेवलेले आहेत. झिप लाईन, झिप सायकलिंग ही करता येतं इथे. मी झिप लाईन केलं, त्याचा हा व्हिडिओ. आय थिंक 100 किलोपर्यंत ते घेऊ शकतात. आणि घरी आल्यानंतर माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ आहे. मला नवऱ्याने सरप्राईज दिलेलं. नाईट टाइमला आम्ही जात होतो तेव्हाचा, जेवायला जात होतो त्यावेळेस इतकं सुंदर मेस्मरायझिंग वाटत होतं हे सगळं. जाण्या येण्याचा पण रस्ता त्यांनी असं सजवलेला आहे मस्त. आणि जेवणाचं म्हणाल तर इथे नाश्ता, लंच आणि डिनर तिन्ही टाईमचं बफे पद्धतीने मिळतं. तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यातून खाता येतं. फिश स्पा पण आहे इथे. आणि हा जेवणाचा सेटअप आहे. झिप लाईन, झिप सायकलिंग बरोबरच इथे अजून एक विलेजचे सेटअप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही राजस्थानी फोटो काढू शकता, राजस्थानी पेहराव करून. त्याचबरोबर विहिरीचा सेटअप आहे. छोटी विहीर केलेली आहे आणि तुम्ही पाणी त्याच्यातून जसं जुन्या पद्धतीने काढतात तसं काढू शकता. आणि त्याचबरोबर उखळ पण मांडलेला आहे, म्हणजे ते जुन्या पद्धतीच्या आपण कसं काढायचो ते पण तुम्ही करू शकता. खूप छान होता आमचा एक्सपिरियन्स. आणि हा जो एरिया परत मी दाखवते तो रजिस्ट्रेशनचा आहे. इथे येऊन चेकआउट करायचं आहे. आणि आमचा दिवस खूप छान गेला. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की सांगाल. भेटत राहू अशाच छान छान व्हिडिओ सहित. धन्यवाद.